स्ट्राईक एंडवर आपल्याला अरबाज पाहायला मिळतोय, तर त्याची साथ देण्यासाठी फरदीन खान. पहिला चेंडू विलास याचा स्लिपच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने श्रीगणेशा केला जातोय आझाद फायटर संघाचा. आझाद फायटर संघ नक्कीच या पूर्ण 5 वर्षामध्ये आपल्याला खूप काही फायनलिस्ट मिळाले, त्याच्यातीलच आझाद फायटर हा एक संघ आपल्याला फायनलिस्ट मिळाला. महाड संघाविरोधात त्यांना फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता, मात्र तरी सुद्धा द्वितीय क्रमांकाचा मान या मैदानात त्यांनी मिळवलाय आझाद फायटर संघाने. फरदीन खान डावखुरा फलंदाज, आणि नक्कीच त्या सामन्याच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये फरदीनने एकतर्फी तो सामना जिंकवला होता दर्यावर्दी विरोधात. फरदीन खानची खेळी एक वेगळीच शैली आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळाली. तोच फरदीन खान आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते, आणि म्हसाळाला नक्कीच माहिती आहे की या मैदानावर फरदीन काय करू शकतो, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण बदलवायला भाग पाडले. विलास, दुसरा चेंडू विलास राठोड फरदीन खान साठी. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू फरदीन विरुद्ध विलास. डावखुरा फलंदाज, या चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच थांबलेली 1 धावांवर. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचवलंय 2 धावांवर. 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडू आणि 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अरबाज ख्यातानी खेळून काढलाय, फक्त दिशा दाखवली. घोषांकित क्षेत्र आहे तिथे, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली. चौथ्या चेंडू नंतर 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फरदीन, पुढचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 3 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. मोठा फटका, मात्र आउट ऑफ द बॉक्स. माघारी परतावं लागतंय फरदीन खानला. झटका क्रमांक 1. फरदीन बॅक टू द डगआउट. डीजे स्वप्नील दुसरं षटक हाताळण्यासाठी. अरबाज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. वेगळी शैली. ब्लॉकॉलचा चेंडू, पहिलाच चेंडू. या चेंडूवर मात्र कोणालाही अपेक्षा नसते हर्ष की आपल्याला पहिलाच चेंडू ब्लॉकॉलचा पाहायला मिळेल. पहिलाच चेंडू यॉर्कर पाहायला मिळेल. जितेश पालेकर, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. जितेश पालेकर. पुढचा चेंडू स्वप्नील याचा अरबाज साठी. नाही दिशेने खेळून काढलाय आणि मिळत आहेत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या धावांवर. दोन चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आणि आपल्या श्रीवर्धन नगरीचे नवनिर्वाचित नगरसेविका माने मॅडम यांचं आपल्या दर्यावर्दी क्रिकेट संघामध्ये
सहर्ष स्वागत करतो. मॅडम आपण कुठे असाल तर लवकरात लवकर स्टेज जवळ या, आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. चार चेंडूंचा खेळ संपलाय, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 धावांवर. आतापर्यंत महागडा ठरतोय तो स्वप्नील. नक्कीच एकदा मी ते एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 12 धावांवर. म्हणजे आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या त्या स्वप्नीलने. 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. थोडंसं महागडं ठरतंय षटक. शेवटचा चेंडू बाकी. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. गणेश तिसरं षटक हाताळण्यासाठी म्हसळा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवली अरबाजने आणि चेंडू एक सुंदर गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. डीजे बनकर रायगड पोलीस यांना सुद्धा आमंत्रित करतो. आपण कुठे असाल तर लवकरात लवकर स्टेज जवळ या, आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मागे पुढे होते आवाज. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 धावांवर. पुन्हा एकदा सोयर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 20 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा आपल्याला सोयरची हॅट्रिक पाहायला मिळते. येतोय घणाघाती चौकार.
म्हणजे ह्या एका चेंडूवरच 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मोगाव कोळी समाजाचे माजी अध्यक्ष गणेश हरचंद्र चौलकर यांना विनंती करतो की आपल्या प्रमुख पाहुण्या माने मॅडम यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. वेळोवेळी आपल्याला सहकार्य करणारे आणि नवनिर्वाचित नगरसेविका माने मॅडम यांचा सत्कार सोहळा होतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद मॅडम, आपण स्थानपन्न व्हायचंय. 27 धावा धावफलकावरती लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. सिद्धेश दर्यावर्दी संघाचा मान ठेवून आपल्याला प्रमुख पाहुण्या माने मॅडम यांची उपस्थिती लाभलेली आहे. तरी मॅडमना विनंती करतो की आपण आपल्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज या ठिकाणी दर्यावर्दी क्रिकेट क्लब आयोजित हा जो चषक आहे 2025चा, तर दरवर्षी ही मुलं उत्साहानं हे काम करत असतात. खेळ म्हटलं की त्याच्याबरोबर शारीरिक आर्थिक सर्व काही श्रम लागतात त्याच्यासाठी. परंतु हे दर्यावर्दी क्रिकेट मंडळ हे अतिशय प्रामाणिकपणे सगळ्या या खेळ जोपासत असतात. अनेक कार्यक्रम ते करतात, पण खेळाची ही जी काही परंपरा आहे ती त्यांनी जपून ठेवलेली आहे आणि अतिशय उत्साहाने ही मुलं काम करत असतात. आणि ती सगळीच्या सगळी मुलं एकत्र आहेत. एकीचं बळ काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणून मला फार आनंद वाटतो. दरवेळेला त्या बोलवत असतात, कायम बोलवतात मला, परंतु मला काय कालसुद्धा काय प्रकृती बरी नसल्यामुळे येता आलं नाही. पण आज मात्र म्हटलं 5-10 मिनटं तरी त्या मुलांसाठी आपल्याला काढली पाहिजेत आणि त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. या ठिकाणी ज्या वेळेला 2025ची ही निवडणूक झाली नगरपालिकेमध्ये, त्यामध्ये सुद्धा या सगळ्या मुळगाव कोळीवाडा असू दे, गांधी मैदान, त्याच्यानंतर इंदिरानगर आणि इकडला सगळा जो परिसर आहे, चौकर पखाडी, भैरवनाथ पखाडी, नंतर मुरुडबाड, या सगळ्यांनी अशा पद्धतीने सहकार्य केलं आणि म्हणून मी निवडून पण आलेली आहे. सर्व जे माझे मतदार होते त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानण्याची संधी साधत आहे. या मुलांनी बोलवलं मला, त्यातच मला जास्त आनंद आहे. मी नेहमी सांगते की मला माझी मुलं दिसली, माझ्याकडे काही फार संपत्ती आहे, पैसा असं काही नाही आहे, पण माझी मुलं ही माझी संपत्ती आहे. आणि म्हणून त्यांना बघितलं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आनंद होतो. एवढाच माझा देवानी मला दिलेला मोठा धनसंपत्ती आहे. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि माझा सत्कार केला, त्याबद्दल पुन्हा एकदा दर्यावर्दी क्लबचे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हेच तुमचं 2 शब्द बोललात, परंतु ते लाख मोलाचे होते असे आम्ही समजतो आणि तुमचे हे शब्द नक्कीच आम्ही लक्षात ठेवू आणि पुढील वाटचालीसाठी तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्यात आमच्या संघाला त्यासाठी तुमचे धन्यवाद म्हणतो. आणि आता आपल्या मोगाव कोळी समाजाचे सल्लागार अशोक हरी रोगर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे स्टेजवर. तरी मी ओंकार अशोक पालेकर याला विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. मयुरेश, कॅमेरा जरा इकडे करावा. शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अशोक हरी रोगर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक
आमच्या कोळी समाजाचं उत्तम व्यक्तिमत्व आणि त्यांचं मुलांवर असलेलं प्रेम आणि मुलांना असलेलं एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे क्रिकेट, आणि तो क्रिकेट बद्दल ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाही ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी अशोक रघुवीर यांना विनंती करतो की आपण या आपल्या टुर्नामेंट बद्दल एक दोन शब्द व्यक्त झालात तर बरं होईल. धन्यवाद. चेंडू फळीच्या खेळामध्ये साधारणतः षटकार टाकणारा जो खेळाडू असतो त्याच्याकडे त्याने वापरलेली संपूर्ण ताकद, तदनंतर फलंदाजानं त्या समोरच्या खेळाडूनं गोलंदाजानं टाकलेल्या चेंडूची जी ताकद असते ना त्याच्या पलीकडे दुप्पट ताकद फलंदाजाला वापरावी लागते. तदनंतरच त्या चेंडूचा टप्पा पाहून त्याला पाहिजे त्या दिशेला टोळवता येतं. क्रिकेट म्हणजे सर्वसामान्य आपल्याला वाटतं, परंतु खूप शक्तीसुद्धा, युक्तीसुद्धा आणि वळणाऱ्या चेंडूंवर ज्याची नजर तीक्ष्ण तोच विराट कोहली होतो आणि लाखात असा एखादाच कुणीतरी होतो. फक्त यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी आज सांगेन, दर्यावर्दीच्या आणि तसंच इथे जमलेल्या तमाम सर्व क्रिकेट प्रेमींना, की खेळाडू वृत्ती ज्याला स्पोर्ट्स मॅनर्स म्हणतात ही जर ठेवली तर जगातला सचिन देव झाला. विराट कोहली एक विशिष्ट स्वतःचं वेगळ्या पद्धतीनं क्रिकेट क्षेत्रात नाव मिळवलं, तसं तुमचंही होऊ शकतं आणि ईश्वर तुम्हाला ती सद्बुद्धी देवो हीच या क्षण प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद अशोक रघुवीर सर, आपण आलात आणि एक मोलाचं मार्गदर्शन संघाला दिलात. एकदा पुनश्च तुमचे आभार व्यक्त करतो. चला वळू आपण तुर्तास मैदानाकडे. मी विनंती करतो हितेश पाटील यांना की पुढची सूत्र सांभाळायचे. धन्यवाद सिद्धेश. नक्कीच दोन्ही पाहुण्यांनी आपल्याला एक मोलाचं मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. या दोघांकडनंही खरोखर अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले दोन्ही व्यक्तिमत्व त्यांनी चांगलं मार्गदर्शन फक्त रसिक प्रेक्षकांनाच नाही का थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, बॅकअप मिळालं आतिफचं. नाही तर आता मात्र मुबशीर वेगळाच फसला असता. मात्र 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिली धाव फलकावरती लागते. या धावेने खातं उघडलं गेलंय गणेशचं. श्री गणेशा केला जातोय म्हसाळा संघाचा. म्हसाळा संघाच्या धाव फलकावरती पहिली धाव अधोरेखित केली जाते. मात्र पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा चेंडू पंचांकडे स्वैरची दाद घेतली गेली. मात्र पंच आपल्या जागेवर सुस्थितीत स्टॅच्यू प्रमाणे उभे आहेत, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर फसलाय आणि माघारी परतावं लागतंय. झटका क्रमांक 1 समीर बॅक टू द डग आउट. डीजेला मिळते सुमधुर संगीताची संधी. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 1 धाव फलकावरती लागते 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो शाहरुख.
शाहरुख पावसकर आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने दुसरं षटक हाताळताना मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल गणेश याला. विलास आणि गणेश ही जोडी आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्व दारोमदार विजयाचा दारोमदार या दोघांच्या खांद्यावर ठेवण्यात आला. आता मात्र इथून सामना पुढे न्यावा लागेल विलास आणि गणेशला विजयाकडे. आणि जी चूक स्वप्नीलने केली ती चूक विलास करू इच्छित होता. मात्र शाहरुखची गोलंदाजी अजून विलासने पाहिलेली नाहीये. हाच तो संघधर यावर दिग्दर्शक नक्कीच आपल्याला मार्गदर्शन दिलंय माने मॅडमने आणि मी विनंती करतो दर्यावादी संघाच्या सर्व संघांना स्पर्धकांना सूरज चेंडू निर्धाव गेलाय. मात्र धावसंख्या तिथेच थांबलेली 2 धावांवर. शाहरुखने सुद्धा तेच काम केलंय. फक्त एक धाव खर्च केली. एक गडी आतापर्यंत मिळवलाय. आडव्या बॅटने खेळलाय सूरजने. मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झालाय मुबशीर. तोपर्यंत मला वाटतं निर्णय पंच देतील आणि पंचांनी 2 धावा घोषित केल्यात. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 4 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी शाहरुख याचा सूरज साठी. पुन्हा एकदा थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण शाहरुख याचं. एक धाव मिळते. 2 षटकांची सांगता होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 धावांवर. नो बॉल नो +1 मिळतात एकूण 2 धावा. जुनेद बारा धावा. 4 चेंडू आणि 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू 5वा चेंडू पुढे येऊन खेळलाय. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण मुबशीर. एक धाव मिळते. शेवटचा चेंडू
मुबशीर. तेरा धावा धावफलकावरती लागल्यात आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. चला भरडकोल तयार राहायचंय आपण. भरडकोल आपल्या संघाचे कर्णधार तयार ठेवायचे आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नो बॉल. डॉट बॉल ना, मग कसं काय? ओके, नो रन. सुंदर क्षेत्ररक्षण फरदीन खान. यानंतर आपल्याला स्वतः संघाचं नेतृत्व करताना सुद्धा दिसेल. झिदान वॉरियर्स संघाचं नेतृत्व करताना सुद्धा आपल्याला फरदीन पाहायला मिळेल. या 2025 मध्ये या नवीन हंगामामध्ये आपल्याला एक नवीन कर्णधार मिळालाय फरदीन खानच्या रूपाने. नो बॉल. नो प्लस विकेट. नो प्लस विकेट. मात्र नो चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर चेंडू मात्र काउंट केला जाणार नाही कोणत्याही पद्धतीचा. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावांवर. अभिनंदन आझाद फायटर. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे आझाद फायटर आणि भरडकोल. हे चला, हे छोटा कंपनी आत यायचं नाही. चला लगेच टॉसला लगेच मॅच चालू करायची आहे. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. सिद्धेश, नाणेफेकी करून घ्यायची आहे भरडकोल आणि आझाद फायटर या दोन संघांमध्ये. होता रे तू